सगळी कशी बॅगा घेऊन चालत बघा. वेलकम टू पंजाब समीर. काय ते 6 वाजलेत, आम्ही पंजाबला पोहोचलोय. आता 15-20 मिनिटात हॉटेलमध्ये. चालत का चालू आहे आपण? एवढी थंडी लागते. हां गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे कितवा दिवस माहित नाही, पण शेवटचा दिवस आहे. आम्ही काल फुल नाईट बसमध्ये जर्नी केली तुझ्या. गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे शेवटचा दिवस. फुल नाईट बसमध्ये जर्नी झालेली आहे ना. आम्ही आता पंजाबमध्ये पोहोचलेलो आहे. तर पंजाबमध्ये हॉटेलमध्ये आमचं स्टे आहे. इथे 4 जण आम्ही एका रूममध्ये. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आता आम्ही चालू आहे अमृतसरला, सुवर्ण मंदिरला. त्यासाठी आम्ही कुर्ताज वगैरे घातल्यात. चला बाकीचे काय काय करतात ते दाखवतो. 002 हे आमचा रूम आहे. 00 वाघमारे तयार नाही झाला. चल ना कुर्ता घाल. क्या लेके आया है सजना, क्या लेके जाएगा. हे परफ्यूम दे ना येवाना मला. 2 पल की जिंदगी, 2 पल का जीना. सेकंड वर सो गाईज, तो तिकडे आनंद दिसतोय काळा काळा मला. आपण पोहोचलो 5व्या फ्लोअरला. हो मस्त सुपर सनलाईट आहे. नाश्त्यासाठी 5व्या फ्लोअरला आपली इंतजाम केला होता. अरे वा, इन्फिनिटी पूल सुद्धा आहे. पंजाब दाखवतो तुम्हाला. आहे पंजाब, आहे मनसुख. नाश्ता कुठे ठेवलाय आपला? हे बंद कर का? पुढे आनंदम दिसतोय तिथे चाय पिताना. प्रोफेसर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय नाश्ता? कुर्ता चांगला दिसतोय. पाप्या माहिताला कोणाच्या चाललंय मग ते बघ ना. प्रथमेशला विचार. भूक लागली मला. दाबून खातो मस्त. A few inches later. सो गाईज, इथे बघू शकता सगळे रेडी झालेले आहेत गोल्डन टेम्पलला जाण्यासाठी. सॉरी अभिषेक दादा गुड मॉर्निंग. दादा काय शांत काय? तुम्हाला वाटतं आम्ही तुमच्या ग्रुप मध्ये नको यायला, रूम मध्ये नाही येत तुमच्या रूम मध्ये. दादा मी नाही आकळलं. नाही राहू दे. तुझी जागा रूम मध्ये नाही, इथे इथे नाही राहू दे. मला इथं लागली ती गोष्ट. इथून येऊन इथं घातली परत. चला हे बघा, नवरीचे मामा इथे बसलेले आहेत. हा कोण आहे? द्वारपाल. सेंट मारा ठेवलं माणूस. मग यायला कशाला ठेवलं? प्लेटी उचलायला. गाडी मोठी आहे. चला 6 दिवस ही गाडी का नाही भेटली रे? 1 वाजता लंचला इथं पाहिजेत आपण. 1 वाजता लंचला इथं आलो म्हणजे आपण 2 वाजता इथून निघणार. इथून जायला 1.5 तास लागतो. वाघा बॉर्डरला 1.5 तास लागतो. 3:30 वाजता गेट ओपन होतं. 4:15 वाजता परेड चालू होतं. 4:15 ते 5 वाजता तिथून निघाल्यावर पण 6 वाजता इकडे येणार वापस गोल्डन टेम्पलला. मग 6च्या नंतर मी गाडी सोडून देणार. तुम्ही शॉपिंग वगैरे करून बाहेर ऑटो हॉटेलला येणार का? तर तुम्ही वापस बोलणार आम्हाला हे बाकी आहे ते बाकी आहे. मला ते रिझन नको आहे. ऑटो मॅक्झिमम जास्तीत जास्त 20 रुपये घेईल हॉटेलपर्यंत. हॉटेलचं नाव सगळ्यांना माहिती आहे नाही ना? मला फोन करून विचारा, मी सांगून देईन. ठीक आहे, लोकेशन पाठवेल. अजून मी सोबत असेल पण मी प्लॅनिंग सांगितलं आजचा काय. आणि रात्री डिनर, ओव्हरनाईट स्टे ॲट हॉटेल, अर्ली मॉर्निंग 6 o'clock मला चेकआउट पाहिजे. हे फायनल आहे आणि फायनल राहील. उद्या सकाळी ऑटो करून जायचे, कारण इथून रेल्वे स्टेशन आहे जास्तीत जास्त 10 मिनिटं. सो गाईज बघू शकता आपण पोहोचलोय पंजाबच्या मार्केटला. प्रथमेश आणि आमदार सामरे आपल्यासोबत आहे. बॅकग्राऊंडला हे सगळं बघू शकता आपले मित्र. इथून पुढून रस्ता आहे मागून माझ्या, तिथून आपल्याला जायचं आहे. इथे पण काय आहे नक्की. तर आता आपण पोहोचलोय गोल्डन टेम्पलच्या इथे.
बाकी सगळे पब्लिक मागे येते आपल्या. आणि हे आहेत पंजाबच्या दर्या. हे इकडे आवाज कशाला थांबले. बघा मित्रांनो सगळे पोरं रेडी होत आहेत. हा तोच नवरीचा मामा. चला ये चला 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 ए चला ये. सो मित्रांनो सगळ्यांनी हे रुमाल बांधलेले आहे. त्याच्याशिवाय एंट्री नसते. समोर हे चालू झालेलं आहे सुवर्ण मंदिरचा रस्ता. आणि हा मित्रांनो हे जे कापड घेतलंय ना आपण रुमाल घेतलंय ना ते स्वतःनी बांधा काय पप्या. कारण की इथे रुमाल बांधायचे पण पैसे घेतात. एक गाठ मारायचे पण तर मित्रांनो आपण आता जस्ट सुवर्ण मंदिरच्या समोर आहे. नवरीचे मामा विचारा मग त्याचं चिराग पण स्माइल करत येते. टेम्पल दाखवलं का? टेम्पल गोल्डन टेम्पल बघायला भेटले आज. काय वाटतं तुम्हाला गोल्डन टेम्पलच्या इथे आलंय? फक्त माझी एकच सूचना आहे इथे जेव्हा फेरीवेला त्यांच्या नादी लागू नका. बघू पण नका त्यांच्याकडे. अभिषेक दादा असे साईडला का उभे आहेत? ते सुवर्ण मंदिर. बघू शकता कोणीच पगडी बांधली नाही. काय समीर याच्यावरती तू कार नाही बांधली रिझन सांग. मी सांगतो सगळ्यांना एक मॅच करत होतं. एक तर पगडी बांधा एक तर रुमाल बांधा. आमचं ठरवलं की रुमालच बांधूया. तर पगडी सगळ्यांना बांधायची नव्हती. रिझन ते नव्हतं. काय करणार मित्र आहेत जस्टिफाय करायला लागतं काहीतरी. पप्पे तू का नाही बांधली पगडी? 350 महाग होती तर परत घेऊन जाण्याचा फायदा नाही. 200 पर्यंत देतोय तर ठीक आहे. ऍक्च्युली फसवायचे धंदे. 500 400 350 200 पर्यंत ठीक होतं. 200 पर्यंत केलं असतं तेवढा बट नव्हता रेडी. काय करणार ना. बघू शकता सगळेजण रेडी आहेत. इथे शूज इथे जमा करायला लागतात. सगळ्यांचे आम्ही जमा केलेलं आहे. बडा चंगा लागशी. तुला बांधायची तू बांधली का नाही? संध्याकाळी बांधूया. माझी इच्छा होती. चला शिवानी डोकं जाग. बोलतो अजिंक्य. अभिषेकला घीची रोटी खायची. अभिषेकला घी रोटी खायची. त्याचा घी जरा वेगळा आहे. अभिषेक स्माईल इकडे स्माईलच नाही. ही आहे आपली गोल्डन टेम्पलची एंट्री.
हे पण महाराष्ट्रातून आलं. गाइस ये मंदिराची एंट्री. आता आम्ही दर्शन नाही घेत. आता आम्ही चालू जालियनवाला बाग. संध्याकाळी परत येणार. सीने विच रड़के हर मंदिर दीवार ता सीने विच रड़के सो गाईज जस्ट आपलं आता दर्शन वगैरे झालेलं आहे. सॉरी दर्शन नाही केलं आम्ही फक्त एक राऊंड मारून आलो. फोटोज वगैरे काढले. दर्शनाला संध्याकाळी परत येणार आहे. बघू शकता हा माणूस कुठे न्यायच्या लायकीचा नाही. अमृत काका जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर खरं सांगतोय तुमचा मुलगा काय काय करतोय. सो गाईज जस्ट आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहे जालियनवाला बाग बघायला. तिथून आपण लंच करणार आहे आणि लंच करून आपण परत जायचं आहे. त्यांना काय परवाच नाही. ही आमची नवीन टूर गाईड आहे. इकडे 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 चला बोलते ती फक्त आम्हाला सांगत नाही ना इकडे जायचं. So guys,
चंद जी नेता अंग्रेजों का मुकाबला करने ਲਈ हिंदू मुस्लिम एकता ਨੂੰ ਉਤਸ਼ਾਹਿਤ ਕਰ ਰਹੇ ਸਨ। ਇਸ ਦੌਰਾਨ ਓਡਾਇਰ ਨੇ ਅੰਮ੍ਰਿਤਸਰ ਦੇ ਸਥਾਨਕ ਨੇਤਾ ਡਾਕਟਰ ਕਿਚਲੂ ਅਤੇ ਡਾਕਟਰ ਸਤਿਪਾਲ ਦੀ ਗ੍ਰਿਫਤਾਰੀ ਅਤੇ ਦੇਸ਼ ਨਿਕਾਲੇ ਦੇ ਆਦੇਸ਼ ਦੇ ਦਿੱਤੇ। 10 ਅਪ੍ਰੈਲ 1919 10 ਅਪ੍ਰੈਲ ਨੂੰ ਹੀ ਡਾਕਟਰ ਸੈਫੁਦੀਨ ਕਿਚਲੂ डॉक्टर सत्यपाल ਅਤੇ ਹੋਰ ਨੇਤਾਵਾਂ ਦੀ ਗ੍ਰਿਫਤਾਰੀ ਨੇ ਪੂਰੇ ਅੰਮ੍ਰਿਤਸਰ ਦੇ ਜੀਵਨ ਨੂੰ ਰੋਕ ਜਿਹਾ ਦਿੱਤਾ। ਗਾਂਧੀ ਜੀ ਵੀ ਪੰਜਾਬ ਦਾ ਰੁਖ ਕਰ ਚੁੱਕੇ ਸਨ। ਉਹਨਾਂ ਪਲ ਵਿੱਚ ਹੀ ਰੋਕ ਕੇ ਬੰਬਈ ਭੇਜ ਦਿੱਤਾ ਗਿਆ ਅਤੇ ਹਿਰਾਸਤ ਵਿੱਚ ਲੈ ਲਿਆ ਗਿਆ। ਆਪਣੇ ਸਥਾਨਕ ਨੇਤਾਵਾਂ ਦੀ ਗ੍ਰਿਫਤਾਰੀ ਅਤੇ ਗਾਂਧੀ ਜੀ ਨੂੰ ਪੰਜਾਬ ਵਿੱਚ ਆਉਣ ਤੋਂ ਰੋਕੇ ਜਾਣ ਦੀ ਖਬਰ ਜੰਗਲ ਦੀ ਅੱਗ ਵਾਂਗ ਫੈਲ ਗਈ। तर काचा वगैरे लोक पैसे वगैरे टाकायचे। मित्रांनो हीच ती वीर काय हे काय दिसत नाही ज्याच्या तुळ्या मारल्या होत्या त्याने। हा काय माहिती तुला दीपशिका हिस्ट्री बद्दल? दीपशिका हिस्ट्री बद्दल सांग थोडंसं। नितीन सर सांगते। नितीन त्याच्या ह्याच्यातून मरायचं बनवलंय पहिले पैसे टाकायचे म्हणून नाही बनवले। हो टीचर काहीतरी सांगा। तर मित्रांनो बघू शकता इथे जे मार्किंग आहे ते बंदुकीच्या आणि तिथे मागे विहीर आहे जिथे लोकांनी जीव वाचवण्यासाठी उड्या टाकल्या होत्या त्या विहिरीमध्ये। ती विहीर आता पॅक केली कारण की आपल्याकडे अशी लोक आहेत की त्या विहिरीमध्ये पैसे वगैरे टाकायचे। अशी सभा चालू असेल तिथून त्या एंट्रन्स मधून जनरल डायर आला असेल आणि इकडून तिथून त्यांनी डायरेक्ट फायरिंग चालू केली। ती लोक इकडे पलत सुटली। ते इथे ज्या बुलेट्स लागलेल्या होत्या त्या रनिंग फायरिंग मध्ये होत्या आणि त्याची विहीर ही दिसते ही विहीर आहे याच्यामध्ये लोकांनी उड्या टाकून जीव दिला होता आणि त्यांनी त्याच्यामध्ये सुद्धा गोळ्या मारल्या होत्या। Much later. गाइस जेवणाला आलोय आम्ही पुन्हा हॉटेलवरती चेंज केलेलं नाहीये। जेवणाला बघा अभिषेक निस्ता सॅलड खाणार आहे। काकडी का खातोय रिझन तुम्हाला गोव्याच्या ब्लॉग मध्ये समजलेलं आहे। काकडी परत ठेवण्यात आली त्या काकड्या खातोय। माझ्याकडून आईस्क्रीम येते। ओके फ्रीजमध्ये आईस्क्रीम ठेवली। फ्राईड राईस मंचुरियन 2 hours later. हॅलो गाईज, आज आकाश नाही आहे, जरा आमच्या ग्रुपमध्ये थोडीशी ट्रॅजेडी झाली आहे म्हणून तर त्याच्या बिहाफमध्ये व्लॉग मी चालू करतोय वाघा बॉर्डरचा। तर आम्ही आता त्या एंट्री गेटमधून एंट्री केलेली आहे मागच्या साईडला तिथून। तर आता आम्ही सगळे चाललोय पुढे आणि आता सध्या आम्हाला घाई आहे जागा पकडायची आहे कारण की जागा मेन आहे। इथे जागा खूप महत्त्वाची आहे कारण की खूप गर्दी होऊन जाते
त्याच्यामुळे नीट दिसत नाही. सो आता सध्याला ते इम्पॉर्टंट नाही, तर सगळे गेले तर आपण तिकडे जाऊ. चला तरी ते अभिषेकला त्यांचं गाववाले भेटले आहेत आणि आपण चाललो आता एंट्रीला. इकडेच एंट्री आणि हा आपला देशाचा ध्वज असा उंचावर फडकतो आणि सगळेजण खूप एक्सायटेड आहेत आणि सगळे खूप चार्ज अप आहेत. तर तिकडे तुम्ही बघू शकता तिकडे डान्स वगैरे चालू आहे. सगळे फुल चार्ज अप आहेत. शेवटी देशाचा विषय आला की सगळे चार्ज अप होतातच. हे बघा असं पण चाललो आहे यांच्यासोबत. हो उनके साथ. तर इकडे एंट्री आहे ते बघू शकता. जयंती द्वार आहे. सुवर्ण जयंती द्वारच्या इथे आपण एंट्री करतो. तर त्या द्वारच्या इथून आपण एंट्री करतोय. अभिषेकच्या ओळखीमुळे आपल्याला इथे जागा मिळालेली आहे खाली. अशा प्रकारे सगळे चार्ज अप आहेत. तिथे गाणे वगैरे चालू आहेत. सगळे फुल चार्ज अप आहेत. सुनो